हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आज आपण काहीतरी वेगळं बघणार आहोत। ही रेडी टू यूज रंगोली आहे जी रियुजेबल आहे। तुम्ही यूज करून परत पॅक करून ठेवून देऊ शकता आणि नेक्स्ट टाइम परत ही यूज करू शकता। तसेच ही वॉशेबल पण आहे। तर चला आपण बघूया। पहिल्यांदा आज आहे पहिला श्रावणी सोमवार, म्हणून ही शंकराच्या पिंडीची छानशी रांगोळी मी सिलेक्ट केलेली आहे। एका ड्रॉइंगच्या पेजवर ती ड्रॉ करून घेतलेली आहे। त्यानंतर एक घेतलेला आहे OHP शीट। OHP एक ट्रान्सपरंट शीट असते प्लास्टिक सारखी। तर खाली मी हा ड्रॉइंगचा पेपर ठेवून वरतून OHP शीट घेतलेली आहे आणि परमनंट मार्करने पहिल्यांदा मी हे ट्रेस करून घेते डिझाइन। आपल्याला जी कोणती डिझाइन हवी आहे ती ट्रेस करून पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायची आणि ट्रेस करून घ्यायची। म्हणजे जेव्हा आपण नेक्स्ट टाइम ड्रॉ करणार तेव्हा आपल्याला अशी सेम डिझाइन किंवा सेम साइजमध्ये ती मिळून जाईल। म्हणून एका रफ पेजवर आधी ती ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे चुकली तरी आपण ती इरेजही करू शकतो आणि करेक्ट करू शकतो। तर अशी ॲडजस्ट करून मी पहिल्यांदा हे सगळं ट्रेस करून घेतलेलं आहे। सध्या मॅट रंगोली आणि ही रियुजेबल रंगोळीचा खूपच ट्रेंड चालू आहे, तर आपण पण ट्राय करूयात। थोडी लेंदी प्रोसेस आहे, पण तयार झाल्यावर खूपच छान दिसते। ज्या महिला जॉब करतात, सकाळी घाई गडबडीच्या वेळेला रांगोळी काढायला वेळ नसते, त्या नक्की हे ट्राय करू शकतात किंवा तुम्ही याची ऑर्डर घेऊन विकूही शकता। त्यामुळे तुमचा इन्कमही होईल आणि ज्यांना खरंच वेळ नसतो त्यांच्यासाठी खूप कामाची गोष्ट आहे ही। जस्ट डिझाइन प्लेस करून तुम्ही त्यावरती वेगवेगळ्या साईडने रंगोळीच्या डिझाईन्स ठेवून एक छान रंगोळी तयार करू शकता। यासाठी मी यामध्ये घातलेला आहे फॅब्रिक ग्लू। जेवढा फॅब्रिक ग्लू घेतला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा आपण याला ब्लॅक कलर करून घेणार आहोत। म्हणून जिथे ब्लॅक कलर आहे तिथे या ब्रशने सगळीकडे हा फेविकॉल लावून घ्यायचा आहे। खूप पातळी नाही करायचा फेविकॉल, ज्यामुळे काय होतं आपली रंगोळी व्यवस्थित चिकटत नाही आणि मग ड्राय झाल्यानंतर ती निघू शकते। हे पहा, अशा प्रकारे छोट्या छोट्या ज्या प्लेस आहेत तिथेही सगळीकडे ब्रशने व्यवस्थित आपण हा फेविकॉल लावून घ्यायचा आहे। आणि फेविकॉल यूज करताना फॅब्रिक ग्लू वापरायचा, साधा फेविकॉल नाही वापरायचा। ज्याने काय होतं, साधा फेविकॉलने आपली रांगोळी पटकन निघून येते। फॅब्रिक ग्लू थोडासा स्ट्रॉंग असतो, त्यामुळे रांगोळी जास्त दिवस चिकटून राहते। हे पहा, अशा प्रकारे आपण सगळीकडे डिझाईनच्या साईडने सगळीकडे ग्लू लावून घेतलेला आहे। त्यानंतर ही जी छोटी चाळणी आहे कलरची, त्याने मी सगळीकडे हा ब्लॅक कलरची रांगोळी टाकून घेते आहे। थोडासा जाड लेअर करून घ्यायचा आणि नंतर यावरती एक न्यूजपेपर किंवा कोणताही पेपर ठेवून तुम्ही असं टॅप करून घेऊ शकता। त्यामुळे काय होतं, आपण जी टाकलेली रांगोळी आहे ती व्यवस्थित चिकटते फेविकॉलला। हे पहा, त्यानंतर हा पेपर घेऊन एक्स्ट्राची रांगोळी झटकून घ्यायची आहे। हा ब्लॅक कलर आहे, त्यामुळे साईडच्या OHP शीटलाही हे ब्लॅक दिसतंय। आता सेम प्रोसेस आपण परत एकदा करणार आहोत। परत या सगळ्या रांगोळीवरती परत एकदा एक ग्लूची लेअर करून घ्यायची आहे। आधीची जी रांगोळी आहे ती थोडीशी सुकू द्यायची, म्हणजे नंतरचा लेअर करायला आपल्याला
जास्त त्रास होत नाही, नाहीतर कधी कधी ब्रशला लागून ती खालची रांगोळी परत निघून येते आहे. म्हणून पहिली लेअर थोडीशी सुकून दिली की मग ही दुसरी लेअर करायला घ्यायची. थोडा मोठा साईजचा ब्रश वापरायचा, त्यामुळे काय होतं आपला फेविकॉल पटपट लावून होतो. आता ॲक्च्युली मी ही फ्लावरची डिझाईन इथे सोडलेली आहे, पण नंतर व्हाईट कलरचा कलर करताना ती काही प्रॉपर झाली नाही, सो मी परत एकदा त्याला ब्लॅकच केलेली आहे. हे पहा, थोडे शेडिंगसाठी मी इथे व्हाईट टाकून घेते आहे. त्यानंतर परत एकदा आपण ब्लॅक कलरच्या रांगोळीचा एक लेअर देऊन घेऊयात. ज्या प्रकारे आपण आधी दिलं होतं सेम तसाच एक जाड लेअर देणार आहोत आणि टॅप करून त्याला छानसं चिकटवून घेणार आहोत. टॅप करताना प्रत्येक वेळी पेपर ठेवायचा, म्हणजे रांगोळी हाताला चिकटून येणार नाही आपल्या हातासोबत. पेपरने ती व्यवस्थित प्रेस केली जाते आणि इक्वल होते. हे पहा, रांगोळी व्यवस्थित चिकटलेली आहे. आता आपण एक स्ट्रेच रांगोळी परत झटकून घेऊयात. यावेळी आपला हा लेअर छान आणि व्यवस्थित डार्क दिसतोय. आता जी डिझाईन आहे आपली वरती बेलाची पानं आणि ओम वगैरे, त्या सगळ्याला आपण कलर करून घेणार आहोत. पहिल्यांदा बेलाच्या पानाला आपण फेविकॉल लावून घेतलेला आहे. आता यावर ग्रीन कलर हाताने टाकूया, कारण छोटासा पार्ट आहे. आपण गाळणीने टाकलं तर ते इकडे तिकडे पसरू शकतं आणि आपल्या ब्लॅक कलरवर परत ग्रीन कलरची शेड येईल. म्हणून हाताने व्यवस्थित टाकून त्याला पेपरने टॅप करून घेऊयात. आता झटकताना उलट्या साईडने झटकायचं, म्हणजे आपल्या आधीच्या रांगोळीवर तो कलर येणार नाही. परत एकदा सेम प्रोसेस फॉलो करूयात. तुम्ही कोणताही रांगोळीचा पॅच बनवत असाल तर तुम्हाला दोनदा ही सेम प्रोसेस करावी लागेल, त्यामुळे आपल्या रांगोळीची लेअर डार्क आणि व्यवस्थित दिसेल. ब्रशने आपण थोडंसं त्याला शेप देऊयात, कारण मध्ये मध्ये जास्त ठिकाणी ग्लू लागून आपल्या पानाचा शेप बिघडलेला आहे. त्यानंतर आता हे सगळे जे राहिलेलं आहे तिथे सगळीकडे आपण व्हाईट रांगोळी फिल करणार आहोत. ओम आणि वरचा जो देवाचा टिक्का आहे त्याला. तर आता या सगळीकडे आपण ब्रशने व्यवस्थित ग्लू लावून घेऊयात. डिझाईन आधीच्या रांगोळीने कवर झाली होती, म्हणून मी ब्रशच्या बॅक साईडने थोडीशी ती व्यवस्थित ड्रॉ करून घेतली. आता हे सगळे छोटे छोटे पार्ट आहेत, सो आपण याला हातानेच रांगोळी फिल करूयात. त्यानंतर त्या फ्लावर्समध्ये मी ग्लू लावून व्हाईट रांगोळी फिल करून घेते आहे, पण ॲक्च्युली त्याचा लुक व्यवस्थित आला नाही आहे. सो मी नंतर ते परत कट केलेलं आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच.
याला आपण सेम प्रोसेस आपण डबल करतो आहे. सेकंड टाईम ग्लू लावून परत एकदा रांगोळी फिल करून घेऊयात, म्हणजे डार्क होईल. सेकंड टाईम रांगोळी फिल करून आपण हे टॅप करून घेऊयात. यामध्ये आपला ओमचा शेप थोडासा बिघडलेला आहे आणि फ्लावर्सचा पण काही हरकत नाही. आपण जेव्हा आउटलाईन करणार तेव्हा आपण ते सगळं व्यवस्थित करूयात परत. हे पहा, यानंतर आता आपण ग्रीन कलरने पहिल्यांदा या पानांना आउटलाईन करून घेऊयात. आपण यासाठी हे पोस्टर कलर्स वापरलेले आहेत. शेडिंग हवं असेल तर आपण शेडिंगही करू शकतो, रांगोळीनेही करू शकतो आणि कलर्सने पण करू शकतो. तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल त्या प्रकारे करू शकता. यामध्ये मी जास्त शेडिंग नाही केलेलं आहे, जस्ट आउटलाईन करते सगळ्यांना. हे पहा, पानांचा कलर झालेला आहे. यानंतर मी ह्या शंकराच्या पिंडीला बाहेरच्या साईडने आउटलाईनही करून घेतलेली आहे. त्यानंतर आतमध्ये ओमला आपण व्यवस्थित आउटलाईन करून घेऊयात, ज्यामुळे काय होतं, आपण जे रांगोळीचं वर्क केलेलं आहे ते प्रॉपर हायलाईट होतं आणि त्याचा लुक छान येतो. आता तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर बघितलं असेल, अशा प्रकारचे पॅचेस बनवून विकले जातात. तर तुम्ही हे व्हिडिओ बघून घरच्या घरीही पॅचेस बनवू शकता. व्हाईट रांगोळीला हायलाईट करण्यासाठी आपण व्हाईट पोस्टर कलरचा यूज केलेला आहे, कारण ब्लॅकमध्ये आपण ती व्हाईट रांगोळी पेस्ट केली आहे, त्यामुळे ती अशी खूप डार्क दिसत नाही आहे. आणि आपण आता जर पोस्टर कलरने व्यवस्थित हायलाईट केली की ती एकदम व्यवस्थित दिसायला लागली पहा. आणि जिथे आपला शेप खराब झाला आहे तोही आपण यामुळे व्यवस्थित करू शकतो. या व्हिडिओमध्ये बघा, मी खाली जे आपण फ्लावर्स केले होते ते खराब झाले, त्यामुळे याला सगळ्यालाही मी परत ब्लॅक रांगोळीने कवर केलेलं आहे. आणि आता त्यावर आपण या पोस्टर कलरने रांगोळी फ्लावर्स काढूयात. ॲक्च्युली ती रांगोळी थोडीशी ओली आहे, त्यामुळे मला प्रॉपर जमत नाही आहे. तर आता मी सुकवून घेतलं आहे त्याला आणि परत एकदा हे फ्लावर्स ड्रॉ करते आहेत. शक्यतो शंकराला व्हाईट कलरचे फ्लावर्स वाहतात, म्हणून मी इथे सगळे फ्लावर्स हे व्हाईट कलरमध्ये कलर केलेले आहेत. तुम्हाला हे रांगोळीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा
शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच आपण आरी वर्कसोबत हे रांगोळी डिझाईन्सचेही व्हिडिओ बघूयात आता. तर तुम्हाला कोणत्या कोणत्या डिझाईनचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. फ्लावर्सच्यामध्ये मी छोटेसं रेड कलरचे डॉट्स देते आहे, थोडासा लुक हायलाईट होण्यासाठी. हे बघा, हे कलर आता व्यवस्थित सुकले की आपण ही जी OHP शीट आहे ती बरोबर या रांगोळीच्या शेपमध्ये कट करून घेणार आहोत. हे बघा, बॅक साईडने ही अशी दिसते. थोडं सावकाश कट करून घ्यायचं आहे, रांगोळी कट व्हायला नको. हवं तर थोडंसं स्पेस सोडून कट केलं तरी चालेल, कारण ट्रान्सपरंट शीट आहे त्यामुळं एवढं काही जास्त दिसणार नाही त्यामध्ये. आता सगळे फेस्टिवल सीझन सुरू होत आहेत. श्रावण महिना, त्यानंतर गणपती, नवरात्री, दिवाळी, त्यामध्ये तुम्ही ह्या अशा प्रकारच्या रांगोळ्या नक्की यूज करू शकता. घाई गडबडीमध्ये पटकन रांगोळी बनवण्यासाठी अगदी छान आहे. तर नक्की ट्राय करा आणि आवडली की नाही मला नक्की सांगा. हे पहा, तयार आहे आपली रेडी टू यूज आणि रियुजेबल रंगोळी मॅट. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.